नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज GDS ग्रामीण डाक सेवक या भरती संदर्भातल्या एका अशा मुद्द्यावर बोलणार आहोत की ज्या मुद्द्याची तुम्ही फॉर्म भरताना खूप गरज आहे किंवा जो मुद्दा तुम्हाला सांगणार आहे की माझं सिलेक्शन होणार की नाही आणि विथ प्रूफ अभ्यासपूर्ण आपण या ठिकाणी जाणार आहोत। बघा या ठिकाणी आपली जी जाहिरात आहे 2021ची ग्रामीण डाक सेवकची किंवा ग्राम डाक सेवकची त्याचं हे ॲनेक्झर एक आहे आणि याच्यामध्ये ग्रामीण डाक सेवक वॅकन्सी पोझिशन फॉर महाराष्ट्र सर्कल दिलेली आहे आणि मला हे नक्की माहीत आहे की 27/4/21 पासून ते 26/5/21 पर्यंत सर्वात जास्त चर्चा याच मुद्द्यावर होणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये मेरिट सर्वात जास्त लागेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, मी कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला पाहिजे आणि इथे ज्या विद्यार्थ्याने संधी साधली तो विजेता, ज्या विद्यार्थ्याने चूक केली तो या ठिकाणी अपयशाचा धनी ठरणार आहे। म्हणून या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय, आता काही जणांचे फॉर्म भरून झाले असतील, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय तो तुम्ही योग्य भरलाय का, तुमची निवड होण्याची शक्यता किती आहे, तिथे किती कट ऑफ लागू शकतं, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कट ऑफ लागू शकतं यावर सुद्धा या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। चला शेवटपर्यंत या ठिकाणी हा व्हिडिओ बघा। तुमचा जिल्हा तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा याची आयडिया येईल, तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही तो कितपत योग्य ठिकाणी भरला आहे हे तुम्हाला कळेल। जिल्हा वाईज जागा या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहेत आणि त्या ठिकाणचे जे कट ऑफचे अंदाज आहेत तेही आपण बोलणार आहोत। पहिला या ठिकाणी जर सुरुवात तुम्ही बघितली डिव्हिजन, बघा काय काय आहे इथे। सुरुवातीला डिव्हिजन आहे, नंतर SO नेम आहे, नंतर SO नेम आहे, नंतर BO नेम, पोस्ट नेम, कॅटेगरी, नंबर ऑफ पोस्ट आणि स्केल ऑफ पे, ओके, आणि पुढे रिक्रुटिंग अथॉरिटी असे हे ऑप्शन्स आहेत। पहिला जिल्हा येतो मित्रांनो, विभाग म्हणूया आपण त्याला, तो म्हणजे औरंगाबाद। SO हेड ऑफिस औरंगाबाद आणि या औरंगाबाद विभागात जर तुम्ही जागा बघितल्या तर एक जवळपास 42 जागा याच्यात एखादी दोन इकडे तिकडे होऊ शकते। 42 जागा आहेत। आता इथे जर तुम्ही कास्ट वाईज गेले तर OBCला 16 जागा आहेत, EWSला 4 जागा आहेत, ओपनला एक 14 जागाच्या आसपास आहे, SCला 3, STला 2, PWDला काही जागा आहेत। मात्र औरंगाबाद जिल्ह्याच्या मानाने या जिल्ह्याचं क्षेत्रफळ, या जिल्ह्याची लोकसंख्या या तुलनेत जर बघितलं तुम्ही तर मित्रांनो अत्यंत कमी जागा आहे। म्हणजे फॉर्म भरण्याच्या बाबतीत औरंगाबाद हा जिल्हा मी म्हणतो एकदम तळाशी असणार आहे। तुम्ही औरंगाबादला फॉर्म भरत असाल तुम्हाला खूप चांगला स्कोअर असणे अत्यंत आवश्यक आहे, खूप चांगले गुण असणे या ठिकाणी आवश्यक आहे, तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे। कारण की तुम्हाला मी सांगतो आताच लिहून घ्या माझ्याकडून की सर्वाधिक कट ऑफ, काय म्हणतोय मी, कॅटेगरी वाईज जो सर्वाधिक कट ऑफ लागणार आहे ना तो औरंगाबादमध्ये लागेल, आताच लिहून घ्या। कारण की औरंगाबाद जिल्ह्याचं जर तुम्ही लोकसंख्या बघितली आणि त्या मानाने जागा बघितल्या तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जागांचा रेशो अत्यंत कमी आहे औरंगाबाद। आता बघा इथे महत्त्वाचा मुद्दा काय आहे तुम्ही तो लक्षात घ्यावा। तुम्ही म्हणाल की सर चला औरंगाबादला मी भरला आहे किंवा मला भरायचं आहे, तुमच्याकडे एक ऑप्शन आहे ना इथे प्राधान्यक्रम, बरोबर, तुम्ही एखादा प्राधान्य या ठिकाणी देऊ शकता। तुम्ही औरंगाबाद जिल्ह्यातील असाल, तुमचं म्हणणं आहे चला मला औरंगाबादमध्येच जॉब पाहिजे, प्राधान्यक्रम देताना थोडीशी काळजी घ्या। तुम्हाला मी जे काही इतर ऑप्शन सांगणार आहेत टॉपचे खूप जास्त जागा असलेले ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी असणार आहे मात्र तिथे तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा आहे। बघा औरंगाबादच्या या ठिकाणी तुम्ही जागा बघता आहात, वेगवेगळे तुम्हाला SO दिसता आहेत किंवा BO दिसता आहेत, ओके, बिडकीन आहे, चिकलठाणा आहे, चिंचोली लिंबाजी आहे, देवगाव रंगारे आहे, कन्नड आहे, बघा या ठिकाणी कन्नड, क्रांती चौक, लासूर स्टेशन, पाचोड असेल, फुलंब्री असेल, त्याच्यानंतर शेंद्रा MIDC, वैजापूर, अंकुशनगर, भराडी, भोकरदन रेल्वे स्टेशन आहे। तर अशा पद्धतीचे राजूर आहे। आता इकडे राजूर म्हटल्यावर जालन्यामध्ये जाता येतात तुम्ही, जालन्यामध्ये किती जागा आहेत, पुढचा मुद्दा जालना। जालन्यात जर बघितले तुम्ही मित्रांनो तर या ठिकाणी 19 जागा आहेत फक्त, ओके, एखादी दुसरी मागे पुढे होऊ शकते, म्हणजे जिल्हा लहान आहे मात्र जागांची संख्या कमी आहे, लक्षात घ्या। मग त्यामध्ये राजूर असेल, रामनगर असेल, शिवना आहे, साखर कारखाना त्या ठिकाणी। आता पुढचा मुद्दा सुरू होतो म्हणजे बीड जिल्हा। बीडही तसं बघितलं तर बऱ्यापैकी मोठा जिल्हा आहे असं आपण म्हणूया। बीडच्या एकूण जागा किती आहेत तर जवळपास 65 जागा या ठिकाणी बीडच्या आहेत। आता 65 जागा ॲव्हरेजली जर बघितलं महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये तर ठीकठाक आहे, परंतु पाहिजे तसे नाही आहे, म्हणजे इथे सुद्धा कट ऑफ जाणार। कारण की तुम्ही जर बघितलं बीडसारख्या ठिकाणी बऱ्यापैकी पर्सेंटेज असतात विद्यार्थी मित्रांना
त्यामुळे इथे ही फॉर्म भरणे रिस्की आहे. बीडच्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी बाहेरच्या काही जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरावे लागणार आहेत, ज्यांचे स्कोर थोडेसे कमी आहेत त्यांना. हो, 90+ असेल, 92 वगैरे स्कोर आहेत, तुम्ही इथे रिस्क घेऊ शकतात. मात्र काही प्राधान्यक्रम तुम्हाला बाहेर द्यायचे. ओके, यामध्ये जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येतं आहे की अंबाजोगाई आहे, आष्टी आहे, बसस्टँड बीड ST स्टँड त्या ठिकाणच्या जागा आहेत, चौसाळा या ठिकाणच्या जागा आहेत, गेवराई, कडा, केज, माजलगाव, पाटोदा, ओके, वडवणी, अकुलखेडा, नाही अकुलखेडा वगैरे भुसावळामध्ये घुसते. आता बीड झाल्यानंतर पुढचा मुद्दा येतो भुसावळ. आता बघा, जळगाव जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी जागा आहेत. काय 2 ठिकाणी, एक भुसावळ आणि दुसरं जळगाव. त्या दोघांच्या जागा जर बघितल्या ना, भुसावळमध्ये 40 जागा आहेत मित्रांनो, नीट लक्षात घ्या. भुसावळमध्ये 40 जागा आहेत डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजनमध्ये. आणि दुसरं जळगाव डिव्हिजनमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे 74 जागा आहेत. म्हणजे 40+74 जर बघितलं तुम्ही तर 110+ जागा जात आहेत. म्हणजे इथे ठीकठाक आहे. जे खानदेशमधील विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या भागामध्ये म्हणून जळगाव आणि भुसावळला फॉर्म भरणे निश्चितच फायदेशीर ठरू शकतं. ओके, इथे बोदवड असेल, चोपडा असेल, जामनेर असेल, ही भुसावळ डिव्हिजन अंतर्गत येत आहेत या ठिकाणचे काही तालुके, काही ठिकाणं मुक्ताईनगर वगैरे भुसावळमध्ये. आता पुढचं येतं या ठिकाणी धुळे. धुळ्यामध्ये जागा किती आहेत तर धुळ्यामध्ये सुद्धा 65 जागा आहे. आता धुळ्याचा त्या ठिकाणी आकारमान, तालुक्यांची संख्या, लोकसंख्या वगैरे बघितली तर धुळ्यामध्ये सफिशियंट आहे. धुळ्यामधल्या 65 जागा जिल्ह्याच्या आकारमानाच्या म्हणजे बाबतीत जर बघितलं सफिशियंट आहे. प्रॉपरचे विद्यार्थी निश्चित धुळ्याचे प्राधान्यक्रम निवडू शकतात. ओके, मग त्यामध्ये धडगावच्या जागा आहेत, त्याच्यानंतर दोंडाईचा आहे, कसारा आहे आणि इतर काही स्थानिक आपण बघतोय त्या जागा इथे तुम्हाला दिसत आहेत. नंदुरबारसुद्धा धुळेच्या अंतर्गतच या ठिकाणी येतं आहे. ओके, धुळ्याच्या बाबतीत आपण बघतोय. पुढे जर या ठिकाणी बघितलं तुम्ही तर जळगाव, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं 40 जागा जळगावच्या आहे. त्यामध्ये जळगाव विभागामध्ये चाळीसगाव, भडगाव आपण बघतोय, सिटी मिल रोड त्या संदर्भात आहे. त्याच्यानंतर कासगाव आहे. जळगावच्या विद्यार्थ्यांसाठी एक स्थानिक पातळीवरच्या जागा आपण सफिशियंट आहे असं म्हणूया. पारोळा असेल, वरखेडी आहे, अमळनेरा आहे, धारणगाव, MG कॉलेज जळगाव SO त्या ठिकाणचं आपण बघतोय. ओके, तर या जागा. पुढे आपल्याला जायचं आहे, पुढचा जिल्हा आपल्यासाठी आहे नांदेड. एक मराठवाड्यातील मोठा जिल्हा म्हणूया आपण, कारण की आपल्याला माहिती आहे नांदेडमध्ये खूप सारे तालुके त्या ठिकाणी आहेत. जवळपास 14-15+ तालुके आपण या ठिकाणी बघतोय. मग नांदेडमध्ये जागा किती आहेत? तुम्ही जर नांदेडचे असाल तर मित्रांनो एक जवळपास 76 जागा या ठिकाणी आहेत. तालुका, जिल्हा, लोकसंख्येच्या मानाने नांदेडमधल्या जागा पाहिजे तितक्या नाही असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बिलोली तुम्हाला दिसतंय. ओके, तुम्हाला मी हे सांगणार आहे की सर्वात कमी जागा असलेले 5 जिल्हे कोणते की जिथे फॉर्म भरणे फार रिस्की आहे, आणि सर्वात जास्त जागा असलेले 5-6 जिल्हे कोणते जिथे कट ऑफ 100% इतरांच्या तुलनेत कमी येणार आहे. ओके, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही बोदडे आहे, देगलूर, त्याच्यानंतर हदगाव, पुढे इस्लापूर आहे, किनवट, लोहा, माहूर, मुखेड, ओके, निमगाव, उस्माननगर, शहापूर SO या ठिकाणी आपण बघतोय, उमरी, त्यानंतर औसा, बोरगाव, देवणी. ओके, हे आता उस्मानाबादमध्ये घुसलो आपण. पुढे नांदेडचं संपलं, आता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एकूण जागा किती? उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या जागा जर बघितल्या मित्रांनो तर 84 जागा आहे. मी म्हणतो एकदम बेस्ट आहे. प्रॉपर उस्मानाबादचे विद्यार्थी किंवा शेजारच्या पाजारच्या जिल्ह्यातले विद्यार्थीसुद्धा इथे फॉर्म भरू शकतात. काही प्राधान्य उस्मानाबादसाठी तुम्ही निवडू शकतात. मात्र प्राधान्यक्रम निवडताना आणखी एक मुद्दा लक्षात घ्या, आपल्या कॅटेगरीला इथे किती जागा आहेत ते आता तुम्हाला मध्ये बघायचं आहे. आता ही PDF जी आहे ना, ही PDF तुम्हाला आपलं जे ॲप्लिकेशन आहे STI RCP त्याच्यावर मी देतो आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि खाली या PDFची लिंकसुद्धा तुम्हाला देतो. ही जाहिरात जी आहे ना तुम्हाला कशी बघायची, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक देतो, तिथे क्लिक करा, तुम्हाला PDF ओपन होऊन जाईल. ओके, तिथे जाऊन तुम्हाला कॅटेगरी वाईज जागासुद्धा बघायची आहे तुमच्या, म्हणजे तुम्हाला ते सेंटर त्या ठिकाणी चूज करता येतील. मग उस्मानाबादमध्ये जर बघितलं, सेलू आहे, देवणी आहे, त्याच्यानंतर कासार शिरसी आपण बघतोय, नितूर बघतोय, शिरूर बघतोय, टिळकनगर आहे, उदगीर आहे, पुढे बेंबळी आहे, त्यानंतर भूम आहे, भूम SO, कलम SO आहे, नळदुर्ग आहे. ओके, पुढे आखडा, बेलापूर, औंढा नागनाथ. आता आपण परभणीमध्ये घुसलोय. परभणी एक महत्त्वाचा जिल्हा. परभणीमध्ये जागा किती आहेत? परभणीतल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म कुठे भरावेत किंवा परभणीमध्ये तुम्ही फॉर्म भरावं का? बघा, परभणीत जर बघितलं 54 जागा आहे.
स्थानिक विद्यार्थी या जिल्ह्यामध्ये प्रेफरन्स देऊ शकतात, मात्र बाहेरचे विद्यार्थी परभणीसाठी फॉर्म भरणे पाहिजे तेवढं मला वाटत नाही आहे. कारण की ते परभणी हिंगोली 2 जिल्हे आहेत. ओके, इथे जर बघितलं औंढा नागनाथ तुम्ही एसओ बघताय, त्यानंतर बसमतनगर गंगाखेडला काही जागा आहेत, कळमनुरीला काही जागा आहेत, मंठ्याला आहेत, परतूरला आहेत, त्यानंतर येलदरीला आपण बघतो या ठिकाणी, त्यानंतर गोव्यामधल्या जागा दिल्या आहे. ओके, आता गोव्यात तर कोणी जाणार नाही आहे, गोव्याची 50 जागा या ठिकाणी आहेत, तेही लक्षात घ्या. पुढे गोव्यानंतर आपण जातोय पुढे कोल्हापूर. मित्रांनो, कोल्हापूर एक चांगल्या जागा असलेला जिल्हा म्हणतोय मी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण घुसतोय. कोल्हापूरला जागा किती आहेत माहिती आहे? जवळपास 113 जागा आहेत. ओके, 1-2 इकडे तिकडे होऊ शकतात. आणि माझं म्हणणं आहे की 113 म्हणजे बेस्ट. पहिल्या 5मध्ये कोल्हापूर येतं आहे. कोल्हापूरला तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता, हे लक्षात घ्या. मग कोल्हापूरमध्ये कुठे इचलकरंजी, त्याच्यानंतर कोल्हापूर सिटीमध्ये काही जागा आहेत. कोल्हापूर सिटी झाली. आता सिटीसाठी बरेच जण बाहेरचे फॉर्म भरू शकतात निश्चितपणे. कोल्हापूर येचो आहे, कडगाव गारगोटी आहे, कापसी आहे, त्यानंतर येचो, त्याच्यानंतर महागाव जे म्हणतोय आपण त्या भागामध्ये जागा आहे. पुढे पन्हाळा वगैरे आहे, वाळवा आहे. त्यानंतर खाली जर गेलो आपण खाली आता रत्नागिरी. मित्रांनो, रत्नागिरी सर्वात जास्त जागा. तुम्ही जर विचारलं मला एक सोपा प्रश्न की सर्वात जास्त जागा कोणत्या जिल्ह्यात आहे, तर उत्तर येतं रत्नागिरी. तुम्ही म्हणाल किती जागा आहे, तर 194 जागा आहे. आणि मित्रांनो, फॉर्म भरण्यापूर्वी आपण याचा अभ्यास करणे फार गरजेचं होता, हे आधी लक्षात घ्या. कारण जे अभ्यास करतात ते सक्सेस होतात, हे वाक्य लक्षात ठेवा. 194 जागा आहेत, जवळपास 1-2 इकडे तिकडे. आणि माझं म्हणणं आहे की इथे कट ऑफ नक्कीच कोकणातला जो हा जिल्हा आहे ना, इथे कट ऑफ नक्कीच इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी येणार आहेत त्या कॅटेगरीमध्ये. निश्चितपणे सांगतोय तुम्हाला. म्हणजे राज्यातील सर्वाधिक कट ऑफ कमी येण्याचे चान्सेस माझ्या मते तरी वैयक्तिक रत्नागिरीमध्ये दिसत आहेत. म्हणजे तुमचं प्राधान्यक्रमामध्ये रत्नागिरी असला पाहिजे. मग रत्नागिरीमध्ये चिपळूण आहे, त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण चिपळूण येचो आपण बघतो या ठिकाणी, रत्नागिरीचा शिराळ वगैरे आपण बघतो. येसोच्या बाबतीत जर बघितलं तर वेळणेश्वर आहे, देवादिया आहे, देवरुख आहे, येसोच्या बाबतीत म्हणतोय. हातखंबा आहे, त्यानंतर खालगाव आपण बघतोय, लांजा आहे रत्नागिरीमधील येसो. ओके, पावस आहे, राजापूर आहे, वातुळ वगैरे ते आपण बघतोय. पुढे मिरजमध्ये काही जागा आहे बघा, रेल्वे मेल सर्व्हिस ज्याला आपण म्हणतोय ना, त्या संदर्भातल्या जागा. मिरज जे कोल्हापूरमध्ये आपण म्हणतोय 13 जागा आहेत. काही जण स्थानिक विद्यार्थी नक्कीच तिथे फॉर्म भरू शकतात. बरेच जण तिकडे दुर्लक्ष करतात, मात्र त्या ठिकाणी सुद्धा नक्कीच कमी जागामध्ये चान्सेस तयार होऊ शकतात. पुढे सांगली. मित्रांनो, सांगली जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत? सांगलीमध्ये जागा आहेत 75. खूप कमी नाही, खूप जास्तही नाही. मिरज जत बघतोय आपण. पुढे सोनिया आहे, तासगाव आहे, त्यामध्ये येसो उमडी आहे, त्याच्यानंतर आटपाटी आपण बघतोय. पुढे दुधगाव वगैरे आहे, कडेगाव आहे, माहुली आहे, पेठ आहे सांगलीमध्ये, विटे, वाटेगाव वगैरे बरेचसे आहे. ओके, पुढे जातो आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे. कोकणातील आणखी एक जिल्हा ज्या ठिकाणी 90 जागा आहेत आणि जिल्ह्याचं क्षेत्रफळ जिल्ह्याची लोकसंख्येच्या मानाने एक चांगल्या जागा या ठिकाणी आपण म्हणूया. मग सिंधुदुर्गमध्ये आचरा असेल, चौके येसोमध्ये जागा बऱ्यापैकी दिसत आहे तुम्हाला. पुढे जामसांडे आहेत. ओके, त्यानंतर कणकवली या येसोमध्ये जागा आहे, कासळ, कट्टा, त्यानंतर मसुरा, फोंडाघाट या ठिकाणी बऱ्याचशा जागा आहे, शिरगाव, सुकळवाडी, त्यानंतर वैभववाडी येसो आहे, दोडामार्ग आहे, कुडळ आहे, कुडळ आपण जे म्हणतोय, माणगाव ज्याला आपण म्हणतोय सिंधुदुर्गमधलं माणगाव, पट, सातर्डा या ठिकाणी सुद्धा आपल्याला जागा या ठिकाणी दिसत आहेत. शिरोडा आहे त्यानंतर. ओके, अँटॉप हिल मुंबईमध्ये आता आपण घुसतोय. मुंबईमध्ये जर बघितलं ते तर मुख्य हे सिटीमध्ये आहे सगळे ठिकाणं आणि ते 25 जागा आहेत. ओके, म्हणजे थोडक्यात आहे, कमी आहे असं मी म्हणतोय. मुंबईच्या मी पुढे जातोय घेऊन. अकोला हा जिल्हा आहे बघा. अकोला एक म्हणजे टॉपच्या 5 जिल्ह्यांमध्ये माझ्या अकोला आहे. 112 जागा आहेत.
विदर्भाच्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगला ऑप्शन म्हणून नक्कीच या अकोल्याकडे मी बघेल. अकोल्यामध्ये मग अकोट, आसेगाव, दहीहंडा, कामरगाव, कारंजा, मालेगाव अकोल्यामधलं, मनोरा असेल, त्यानंतर मूर्तिजापूर आहे, येसो, पातुरा आहे, रिसोड, शिवाजी पार्क, शिरपूर, तेल्हारा ठिकाणी सुद्धा आहे, वाशिम अकोल्यामधलं वाशिम येसो जे आहे त्याच्यात. आणि पुढचा जिल्हा येतोय तो म्हणजे अमरावती एक महत्त्वाचा जिल्हा आणि या ठिकाणी सुद्धा 90 जागा आहेत. म्हणजे चांगल्या जागा म्हणूया आपण. अमरावती कॅम्प वगैरे जे आहेत त्या ठिकाणी जागा आहे. धामणगावला आहेत, जरूडला आहेत, ओके, मोर्शी, नांदगाव, खंडेश्वर, ओके, तिवसा आहे, वारुड आहे, अचलपूर सिटी, अंजनगाव, चांदूर बाजार, दर्यापूर, हे सगळे अमरावतीमधली महत्त्वाची ठिकाणं. एक विदर्भामधल्या चांगल्या जागा म्हणून याच्याकडे बघता येईल. पुढे बुलढाणा हा जिल्हा आहे. बुलढाण्यात जर बघितलं मित्रांनो, या ठिकाणी बुलढाण्यामध्ये 60 जागा आहेत. किती? 60. त्या मानाने कमीच आहे. जिल्ह्याचं लोकसंख्या वगैरे सगळ्या बाबी बघितल्या तर चिखली असेल, दाताळा आहे, देऊळगाव राजा, जळगाव, मोताळा, साखरखेर्डा, जानेफळ आपण बघतोय, खामगाव आहे. या ठिकाणी या जागा. लोणार असेल, त्यानंतर पातुर्डा असेल, आहेरी, ओके, आहेरी वगैरे हे आता चंद्रपूरमध्ये घुसते. चंद्रपूरमध्ये किती जागा आहेत मित्रांनो? एक जे विदर्भातले विद्यार्थी आहे, पूर्व विदर्भातील, त्यांच्यासाठी तर संधीच आहे. इकडे कमी विद्यार्थी उत्सुक असतील बाहेरचे आणि त्या मानाने चंद्रपूरमध्ये 90 जागा आहेत. नक्कीच मेरिट या ठिकाणी कमी येऊ शकतं असं माझा तरी अंदाज आहे. जागा ज्या आहेत म्हणजे तुलनात्मक मेरिट, ओके. मग चंद्रपूरमध्ये बरंच आहे, आष्टी वगैरे, बल्लारपूर, त्यानंतर पुढे ब्रह्मपुरी आहे, त्यानंतर चांदूर आहे, चामोर्शी आहे, धानोरा आपण बघतोय चंद्रपूरमधलं. पुढे गडचिरोली जो आहे तो येसोसुद्धा चंद्रपूरमध्ये अंतर्भूत आहे, ओके. कुरखेडा असेल चंद्रपूरमधलं, नागभीड वगैरे, नेरी आपण बघतोय. तिकडे जो आपण एकदम पूर्वेकडचा भाग ज्याला म्हणतोय तो या ठिकाणी अंतर्भूत आहे. सिरोंचा, वरोरा, हे सगळं. नक्कीच तिकडे मेरिट कमी लागणार. जरी जागा 90 असेल तरी मेरिट त्या ठिकाणी निश्चितपणे कमी लागणार. पुढचं येतं ते म्हणजे नागपूर सिटी. आता इथे विद्यार्थी फॉर्म भरणारही खूप असणार आहे, पण जागासुद्धा या ठिकाणी खूप आहे. 125 जागा आहेत मित्रांनो. नागपूर सिटी म्हणजे राज्यामधील 2 नंबरचा जिल्हा ज्याला म्हणतोय आपण जागेच्या बाबतीत तो नागपूर आहे. मग यामध्ये सिटीमध्ये जागा आपण बघतोय. नागपूरच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही तर नागपूरला त्यामध्ये मोफुसिल जे आहे म्हणजे थोडासा ग्रामीण भाग, देवरी वगैरे असेल त्या ठिकाणी. गोंदिया आहे, गोंदियासुद्धा नागपूरमध्ये येतं आहे. नवेगाव बांध याच्यात येतं आहे, ओके. तिरोरा आहे, बोरी आहे, हे सगळं नागपूरच्या अंतर्गत या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. एक चांगल्या जागा निश्चितपणे विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी तर एक चांगला ऑप्शन आहे. कारंजा असेल, वर्धा आता सुरू होत आहे. वर्ध्यामध्ये जागा किती आहेत? 43 आहे. थोडंसं मला वाटतं या ठिकाणी जागा कमी आहे. स्थानिक विद्यार्थी फॉर्म भरू शकतात वर्ध्यामध्ये. पुढे जातोय मी यवतमाळकडे. बघा, यवतमाळ हा जो जिल्हा आहे या ठिकाणी 90 जागा आहेत. आणि मित्रांनो एक म्हणजे सफिशियंट जागा आहेत असं आपण म्हणूया. दिग्रस असेल, त्याच्यानंतर कळंब आहे, पुढे मारेगाव रोड वगैरे आपण त्या स्थानिक तिथलची एसओ जी आहे त्या ठिकाणी. पुसद यवतमाळमध्ये येतं आहे, वाडकी आहे, वनिया आहे, झरी जामणी या ठिकाणी बघतोय आपण. त्याच्यानंतर अभोना, मालेगाव. आता इकडे मालेगाव सुरू झालं आहे बघा. नाशिकमधलं जे मालेगाव आहे ना त्याला एक स्वतंत्र जागा या ठिकाणी त्या डिव्हिजनमध्ये 40 जागा आहेत मालेगाव डिव्हिजनमध्ये. म्हणजे नाशिकमधले विद्यार्थी प्रॉपर नाशिकमध्ये फक्त 30 जागा आहेत, हे लक्षात घ्या. नाशिकसाठी 30 जागा आहे. सगळ्यात कमी जागा जर बघितल्या नाशिकमध्ये आहे. मात्र इकडे जे मालेगाव विभाग आहे याच्यामध्ये 40 जागा आहेत. म्हणजे या एरियातले विद्यार्थी इथे मग अभोना असेल, चांदवड मालेगावमध्ये येते, दाभाडी, देवळा, कळवण, न्यायडोंगरी वगैरे हा जो भाग आहे निफाड मालेगावमध्ये येतं. निफाड मालेगावमध्ये आहे, सटाणा मालेगावमध्ये आहे, सौंदाणा, उगाव, उमराणा, येवलासुद्धा मालेगाव डिव्हिजनमध्ये आहे. 40 जागा आहेत स्थानिक विद्यार्थ्यांना. म्हणजे बाहेरचे विद्यार्थी तिथे जाऊन फॉर्म भरणे त्यात अजिबात मजा नाही आहे. पुढे नाशिकमध्ये मग ओझर आहे, त्यानंतर स्थानिक आपण जे बघतोय सिटी म्हणूया त्याला. त्याच्यानंतर इगतपुरी आपण जे बघतोय ते नाशिकमध्ये आहे. नाशिक रोड आहे, सिन्नर, ओके. म्हणजे जे स्थानिक विद्यार्थी आहेत ते भरू शकतात तिथे, ज्यांना चांगले स्कोर आहेत, खूप चांगले, म्हणजे 90+ म्हणतोय मी नाशिकच्या बाबतीत तरी, ओके. एक 88-90 तरी पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी. पुढे जातोय आपण पालघर जिल्ह्याकडे. आता पालघरला बऱ्यापैकी जागा निघत असतात, मात्र यावेळेस पालघरला खूप कमी जागा आहे,
खूप म्हणजे खूपच. फक्त स्थानिक विद्यार्थी इथे प्राधान्यक्रम देऊ शकतात, बाहेरचं कोणी जाण्याचा विषयच नाही आहे. सगळ्यात कमी जागा ज्या आहेत ना त्याच्यामध्ये पालघर एक टॉप रेंज करता आहे, लक्षात घ्या. पालघरमध्ये फक्त 22 जागा आहेत. ओके, बोईसर वगैरे जे आहेत, जव्हार असेल, विरार, वाडा, हे सगळे स्थानिक तालुके. पुढे रायगड. काय रायगड आहे, रायगडमध्ये 58 जागा आहे. कोकणामधील रायगड आपण बघतोय लोकसंख्या पाहिजे तेवढी नाही आहे, स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे. इथे मग काशीद असेल, त्यानंतर रेवतळे आहे, जे एकदम किनाऱ्यावरील गावं आहेत, राजवाडी वगैरे, त्या ठिकाणी या जागा आहेत रायगडमधल्या. ओके, पुढे ठाणे. ठाण्यामध्ये पाहिजे तेवढ्या जागा नाही. ठाणे म्हणजे सगळ्यात कमी जागांच्या याच्यामध्ये, जसं पालघर आपण बघितलं त्याहीपेक्षा कमी. ठाण्यामध्ये फक्त 15 जागा आहेत. किती? ओन्ली 15. आणि पुढे मग सगळ्यात मोठा जिल्हा जो आहे अहमदनगर, या अहमदनगरमध्ये 60 जागा आहेत मित्रांनो. आणि अहमदनगरसोबत आणखी एक श्रीरामपूर डिव्हिजन आहे, जे अहमदनगर जिल्ह्यालाच कव्हर करतं. तिथे 60 जागा आहे. म्हणजे 60 + 60 120 जागा या ठिकाणी आहेत. स्थानिक विद्यार्थी जिथे बऱ्यापैकी फॉर्म येतील, म्हणजे बाहेरच्या विद्यार्थ्यांनी जाऊन इथे फॉर्म भरण्यात जास्त मजा नाही आहे असं मला वाटतं. ओके, अहमदनगर निश्चितपणे इथे लोणी आहे, राजापूर वगैरे बरेच आहे, कर्जत आपण बघतोय, मिरजगाव वगैरे आहे, त्यानंतर पाथर्डी. ओके, तिसगाव अहमदनगरमध्ये आहे. पुढे भोसा, करमाळा येसू आहे, कुर्डुवाडी आहे. पंढरपूरमध्ये घुसलो आता आपण. पंढरपूर स्वतंत्र डिव्हिजन, खरं म्हणजे सोलापूर अंतर्गत आहे, पण पंढरपूर एक स्वतंत्र विभाग आहे. आणि पंढरपूरमध्ये 52 जागा आहेत, सोलापूरमध्ये 50 जागा आहे. म्हणजे सोलापूर पंढरपूरमधले विद्यार्थी जे आहेत ते त्यांच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकतात. मात्र मेरिट त्या ठिकाणी बऱ्यापैकी आहे, जाईल, यात कोणतीही शंका नाही आहे. बघा या ठिकाणी पंढरपूरच्या जागा आपण बघितलं आहे. पुढे पुण्यामध्ये आपण घुसतोय. आता आपल्याला माहीत आहे खूप सारा वर्ग, विद्यार्थी वर्गसुद्धा इकडे बऱ्यापैकी स्थलांतरित झालेला असतो. पुण्यामध्ये सिटीला कमी जागा आहे, मात्र जे मोपुशीला आहे तिथे जास्त जागा आहेत. एकूण 120 जागा आहेत बघा पुण्यामध्ये. म्हणजे पुण्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांना बाहेर जास्त फॉर्म भरण्याची गरज नाही. ते आपल्या जिल्ह्यामध्ये पुण्यामध्ये फॉर्म भरू शकतात. बाहेरचे थोडीफार तिथे जाऊ शकतात, तोही चान्स आहे, कारण की 120 जागा आहेत. ओके, मग पुण्यामध्ये इथे सिटी आहे. सिटी एरियामध्ये सिटीमधले बरेचसे पोस्ट SO जे आहेत इथे दाखवलेले आहेत. चाकण वगैरे हे मोफुसिलमध्ये जाते. पुढे मग चाकण असेल, चास असेल, जुन्नर, कडूस, खेड, मंचर, ओके, पेठ, त्यानंतर राजगुरुनगर, हे सगळे ग्रामीण भागातले जे आहेत, तळेगाव, दाभाडे वगैरे, वाघोली, त्यानंतर दहिवडी वगैरे, हे सगळं ग्रामीण भागामध्ये. दहिवडी आपण याच्यात आता पुढे सातारा सुरू होऊन जाते. दहिवडीपासून साताऱ्यामध्ये किती जागा आहेत? साताऱ्यामध्ये या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो 130 जागा आहेत. सातारा एकदम म्हणजे ज्याला आपण चांगली संधी म्हणू शकतो साताऱ्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी सुद्धा. म्हणजे राज्यामधल्या नंबर 2च्या जागा साताऱ्यामध्ये आहे, रत्नागिरीनंतर. निश्चित या ठिकाणी बाहेरच्या जिल्ह्यातले विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरण्याचा विचार करू शकतात. मग इथे तुम्ही जर बघितलं दहिवडी वगैरे भाग आहेत, या ठिकाणी तुम्ही भरू शकतात फॉर्म. पाटण आहे, पुशेवाडी आहे, उमरज आहे, साताऱ्यामधलं बुध आहे, लोणंद बघतोय आपण, पाचगणी बघतोय साताऱ्यामधलं, फलटण, त्यानंतर वडूत आहे, वठार आहे, अकोले आहे. अकोले इकडे आता श्रीरामपूर डिव्हिजनमध्ये सुरू होऊन जातं. तुम्हाला सांगितलं मी 60 जागा आहे श्रीरामपूरमध्ये. तर तो एक पुढे श्रीरामपूरनंतर सोलापूर, आपण पंढरपूर, सोलापूर तुम्हाला सांगितलं. सोलापूरमध्ये 50 जागा या ठिकाणी आहेत. किती? 50 जागा. म्हणजे इथे स्थानिक विद्यार्थी भरू शकतात, बाहेर जाण्याचं जास्त काम नाही आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आता आपण येतो आहोत अंतिम निष्कर्षावर, की कुठे सगळ्यात जास्त जागा आहेत, कुठे सगळ्यात कमी जागा आहेत, मी कुठे फॉर्म भरायला पाहिजे होता, कुठे भरायला पाहिजे, किंवा कुठे किती मेरिट येऊ शकतं. बघा टॉपचे काही जिल्हे मी तुम्हाला टॉप 5 म्हणतो मी, त्याच्या पुढे जाईल. तर सगळ्यात जास्त जागा आहेत रत्नागिरीमध्ये. कुठे? रत्नागिरीमध्ये सरासरी 194 म्हणतो मी, एका 2 इकडे तिकडे असतील. 2 नंबरचा जिल्हा आहे सातारा. किती? 130 जागा. 3 नंबरचा आहे नागपूर, 125 जागा बघा. त्यानंतर पुणे 4 नंबर, 120 जागा. त्यानंतर कोल्हापूर 113 जागा. अकोला 112 जागा. पुढे मग जळगाव, भुसावळमध्ये जवळपास दोन्ही मिळून 114 आहे. 90 जागा असलेली यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर जिल्हे आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त जागा रत्नागिरीमध्ये आहे 194. आणि कोकणातला तिकडे बऱ्यापैकी बरेच जण टाळतात. ज्यांना खूप गरज आहे असे विद्यार्थी इथे फॉर्म भरणार. पुढे साताऱ्यामध्ये सुद्धा असेच विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातून तरी जाणार. ओके, नागपूरमध्ये सुद्धा आपण नागपूरला
प्रॉपरची त्या ठिकाणची लोकसंख्याच खूप जास्त आहे. त्यामुळे बाहेरच्या विद्यार्थ्यांनी नागपूरला जाण्यात खूप जास्त मजा नाही आहे. पुण्यातही तसंच आहे. पुण्याचे प्रॉपरचे विद्यार्थी त्यांची जे मार्क्स आहेत ते बऱ्यापैकी असतात. त्यामुळे बाहेरून तिथे जाण्यात जास्त मजा नाही. इथे तुम्ही बाहेरून रत्नागिरी, साताऱ्यामध्ये जाऊ शकतात, कोल्हापूरमध्ये सुद्धा जाऊ शकतात. ओके, बाहेरच्या जिल्ह्यांसाठी. आणि मग प्रॉपरच्या विद्यार्थ्यांना तर हे प्राधान्य द्यायचेच आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं फॉर्म भरताना या जिल्ह्यांना प्राधान्य द्यावं, या टॉपच्या जिल्ह्यांना, असं माझं मत आहे. तुम्ही इकडे जळगाव, भुसावळकडे जाऊ शकतात, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूरला सुद्धा तुम्ही प्राधान्य देऊ शकतात. म्हणजे एक थोडंसं कमी कट ऑफ या ठिकाणी येऊ शकतं. जास्त फरक पडत नाही, मात्र कमी कट ऑफ निश्चित. आणि सगळ्यात कमी, ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त कट ऑफ लागण्याची शक्यता आहे, कमी जागा असलेले जिल्हे कोणते, असं जर मला तुम्ही विचारलं तर बघा, सगळ्यात रिस्की जिल्हा म्हटल्यावर या ठिकाणी ठाणे येतोय. फक्त 15 जागा आहेत. मुंबईमध्ये मुंबईला तुम्ही आता सिलेक्ट नाही करू शकत. फक्त 25 जागा आहेत. जे प्रॉपरचे मुंबईचे विद्यार्थी आहेत ते तिथे भरू शकतात. औरंगाबादसुद्धा तुम्हाला मी सांगितलं, औरंगाबादला जागा तशा 42च्या आसपास आहे. मात्र औरंगाबादचे प्रॉपरचे विद्यार्थी इथे एखादा प्राधान्य देऊ शकतात. ओके, पण इथे ज्याला स्कोअर कमी आहे ना, ते तर नाही बघा. 85 च्या खालच्या विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरण्यात काही मजा नाही असं मला वाटतं, औरंगाबादला तरी. पुढे जालन्यातही खूप कमी जागा आहेत. फक्त 19 जागा आहेत. नाशिकमध्ये 30 जागा आहेत. आता प्रॉपर नाशिकची लोकसंख्या तशी खूप जास्त आहे. त्यामुळे इथे मेरिट खूप टफ जाईल. मी सांगतो, औरंगाबादला आणि नाशिकला मेरिट सगळ्यात जास्त राहण्याची शक्यता आहे. पालघरलाही फक्त 22 जागा आहेत. म्हणजे हे धोक्याचे जिल्हे आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. ओके, आणि कट ऑफ तुम्हाला मी सांगितलं आहे. कट ऑफ जे आहे ते जर बघितलं तुम्ही तर कट ऑफ ते तुमच्या जिल्ह्यानुसार लागू शकतं, प्रत्येकाच्या याच्यानुसार. म्हणजे या ठिकाणी एखाद्या ठिकाणी कट ऑफ URचं 90ही लागेल आणि एखाद्या ठिकाणी ते 85वर सुद्धा येऊ शकतं. पण तुम्हाला हे जे जिल्हे सांगितले त्यानुसार कट ऑफ कमी जास्त होत जाणार आहे. टॉपच्या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे कट ऑफ कमी लागेल आणि जे कमी जागांचे जिल्हे आहेत तिथे कट ऑफ जास्त लागेल. म्हणून आता तुम्हाला या पूर्ण व्हिडिओवरून ठरवायचं आहे की मला फॉर्म कुठे भरायचा, किंवा मी फॉर्म भरलेला असेल तर माझे तिथे किती चान्सेस बनू शकतात. मित्रांनो, आपण GDS संदर्भात खूप माहितीपूर्ण व्हिडिओज आणतो आहे या यूट्यूब चॅनलला. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. याच्या आधीची व्हिडिओ जी आहे GDS संदर्भातले तिथे आय बटनावर क्लिक करा, तिथे जाऊन बघा. आपल्या याच्या संदर्भातले सगळे अपडेट आपण आपलं जे ॲप्लिकेशन आहे STI RCP याच्यावर टाकतो आहे. ते ॲप्लिकेशन खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि या संदर्भात आणखी अपडेट राहा. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद.